भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने निलंगा येथे होत असलेल्या महाविकास आघाडीचा ऐतिहासिक महिला मेळावा ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होतोय त्या विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय आईसाहेब त्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले। ते आमचे स्नेही अशोकराव पाटील निलंगेकरजी, महाविकास आघाडीचे लातूर लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे, सौभाग्यवती संगीताताई अशोक पाटील निलंगेकरजी, आबासाहेब पाटील, अभय साळुंखे, संतोष देशमुख, अजित माने, डॉक्टर रामदेव भातांब्रे, अजित नाईकवाडे, अमित शेख, चक्रधर शेळके, तेजस्वीताई, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, अजित बेळकोळे, सुधाकर पाटील, जावेद तांबोळी, अशोक कोरे, कुशभाता पेढे, अविनाश रेशमे, भागवत पंगे, मुकेश सुडे, कल्याण बर्गे, महादेवी पाटील, सरोजा गायकवाड, रेखा पुजारी, डॉक्टर घोरपडे, सुनीता चोपडे, सुनीता खानापुरे, सुनीता आरळीकरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या साऱ्या मान्यवर महिला, निलंगा देवडी शिरोळपाडा येथून आलेल्या माता भगिनी, पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि येत्या 7 मे रोजी आपल्याला लोकसभेचं मतदान करायचं आहे। आज निलंग्यामध्ये एका ऐतिहासिक महिला मेळाव्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासून आनंद होतो। दुपारी 2 वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात याची मला जाणीव आहे। अनेकांची भाषणे आपण या ठिकाणी ऐकलेली आहे। मी आज आपल्यामध्ये सामील होत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय। एवढ्या मोठ्या संख्येनं एखाद्या राजकीय मेळाव्यासाठी महिला जमण्याची ही पहिली वेळ आहे आणि यामुळं माता भगिनींचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं। मी आपल्या सगळ्यांचं महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो आणि निलंगा विधानसभा क्षेत्रातून काना तुकड्यातून मोठ्या संख्येने आपण साऱ्या इथं आला याबद्दल आपले आभार व्यक्त करू इच्छितो। आपल्याला या निमित्तानं मोठ्या
आपल्याशी संवाद साधणार आहे. आपल्यापैकी किती महिला शेताकडे जातात त्याने हात वर करा. तुम्ही साऱ्या महिला शेताकडे जाता. कोणी शेती करतं, कोणी शेतमजुरी करतं. आणि म्हणून शेतीमाल आणि शेतीमालाला हमी भाव याला किती महत्व आहे हे तुमच्यापेक्षा अनेक कोणाला कळू शकत असेल असं मला वाटत नाही. काँग्रेस पक्षाने जी गॅरंटी दिली आहे शेतीमालाला हमी भाव देण्याचा कायदा, ही गॅरंटी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, गहू, ज्वारी, कांदा, बटाटा, मिरची या सगळ्या शेतीमालाला हमी भाव देण्याचा कायदा करण्याची हमी राहुल गांधी यांनी दिलेली आहे, सोनिया गांधी यांनी दिलेली आहे. आणि म्हणून या हमीसाठी काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन आपल्याला दाबायचं. भारतामध्ये आता कुठलीही आपली मुलीचं जेव्हा शिक्षण पूर्ण होतं आणि मुलीला जर तुम्ही विचारलं की आता लग्न जमवायचं का, तर मुलगी म्हणते नाही मला काम करायचं आहे, करायचं नाही, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, मला माझी कमाई करायची आहे आणि मग लग्न माझं करा असा मुलीचा आग्रह असतो. आणि म्हणून भारत देशामध्ये आता सरकारी नोकऱ्या याच्यामध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय हा राहुल गांधी यांनी घेतला. सरकारमध्ये आता 10 नोकऱ्या मिळाल्या तर त्याच्यापैकी 5 नोकऱ्या या महिलांसाठी राखीव असणार आहेत. महिलांच्या बँकेच्या खात्यावर 1 लाख रुपये वर्षाला जमा करण्याची हमी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. महिन्याला 8,500 रुपये ही देण्याची हमी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. आदरणीय भीमराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली जिल्हा बँक, नीरज देशमुख या जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. अशोकराव पाटील निलंगेकर ज्या जिल्हा बँकेचे संचालक आहेत. ही जिल्हा बँक शेतकऱ्याला 0% व्याज दरानं 5 लाख रुपयापर्यंत कर्ज तुमच्या हातामध्ये देण्याची किमया काँग्रेस पक्षाने केली. 0% व्याज दरानं 5 लाख रुपयाचं कर्ज कुठे मिळत नाही. महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगाच्या पाठीवर अशी कुठलीही बँक नाही जी शेतकऱ्याला 0% व्याज दरानं 5 लाख रुपयापर्यंत कर्ज देते. ही आपली बँक आहे, लातूरची बँक आहे, तुमच्या हक्काची बँक आहे, जी आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. आज नाही, गेली 50 वर्ष ही जिल्हा बँक कार्यरत आहे. 50 वर्ष ही जिल्हा बँक कार्यरत आहे. पिढ्या ज्यांनी साथ दिली त्यांना आज आपल्याला साथ द्यायची. मला आठवतं
1980चं साल तेलंगणा संधी होती. 1980 साली इंदिरा गांधी यांनी आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी लातूर लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह झाला. 1980 साली आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी विनम्रपणे नकार दिला आणि त्यानंतर आदरणीय शिवराज पाटील साहेबांना लातूर लोकसभेचं तिकीट मिळालं आणि तो सगळा इतिहास तुमच्या पुढे आहे. 1980 साली शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या रूपाने आपल्याला खासदार मिळाले असते, पण नियतीला काही वेगळं मान्य होतं. शिवराज पाटील साहेबांना संधी मिळाली, ते खासदार झाले आणि पुन्हा आता 1980 नंतर 2024 साली राहुल गांधी यांनी पुन्हा निवडणुकीला डॉक्टर शिवाजी काळे यांच्या रूपानं संधी दिलेली आहे. या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे हे विनम्रपणे मला आपल्या पुढं मांडावं. शिवाजीराव आणि शिवाजीराव लोकसभेची उमेदवारी निलंग्याला मिळणं हे सौभाग्य आहे. राजमाता जिजाऊनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. तुम्ही साऱ्या आता जिजाऊच्या भूमिकेमध्ये आहात. तुम्ही साऱ्या जिजाऊच्या भूमिकेमध्ये आहात आणि या शिवाजीला तुम्हाला करायचं आहे हे मला आपल्याला डॉक्टर शिवाजी काळे राणी अंकुल्याचे राणी अंकुल्या कोणाला किती महिलांना माहिती आहे आजवर राणी अंकुल्या तालुका शिवानंदपाड राणी अंकुल्याचा जन्म आहे डॉक्टर शिवाजी काळे यांचा. राणी अंकुल्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. नंतर ते लातूरला शिकायला आले. त्यानंतर संभाजीनगरला वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि गेली 25 वर्ष लातूरमध्ये ते वैद्यकीय सेवा देतात. या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विशेषतः निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये एकही गाव नाही जिथं डॉक्टर शिवाजी काळे यांचा रुग्ण आपल्याला सापडला. आंधळा मानतो एक डोळा देव देतो आंधळा मानतो एक डोळा देव देतो काँग्रेस तर पुढे आहे. आंधळा मानतो एक डोळा देव देतो डोळ्याचा डॉक्टर. आपला माणूस आपला उमेदवार आपला खासदार निलंग्याला ही संधी मिळालेली आहे आणि म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे लातूर लोकसभेला जो खासदार आम्ही निवडून घेणार तो निलंग्याचा भूमिपुत्र निवडून घेणार की आम्ही डॉक्टर शिवाजी काळे आपण या ठिकाणी. महिलांना माझी आग्रहाची विनंती आहे, आपल्याला खूप पुढे जायचं आहे. आपल्या जीवनामध्ये आम्हाला आमूलाग्र बदल करायचा आहे. जिल्हा बँकेच्या मार्फत आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज देणारी सुद्धा योजना आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्याच्या मुलीला कर्ज लग्नासाठी उच्च शिक्षणासाठी शेतकऱ्याच्या मुला मुलींना कर्ज जिल्हा बँक ही देते आहे. आणि ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजना तुमच्या दारापर्यंत खेचून आणण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळे यांचे हात आपण बळकट केले पाहिजे हे आपण या ठिकाणी ठरवलं. 2 वेळा भाजपचा खासदार निवडून गेला, तुमकूनही त्यांनी पुन्हा आपल्याकडे पाहिलं. भाजपचे उमेदवार जे आता उभे आहेत ते निवडून गेला तर आलेच नाही. देवणीला आले, शिवरानंद पाळला आले आणि म्हणून यांनी आपली तमा बाळगली नाही. त्यांनी आपल्याकडे
झुकूनही पाहिलं नाही, त्यांनी आपली विचारपूस केली नाही. आपलं कसं चालू आहे हे त्यांनी कधी जाणून घेतलं नाही. कोरोनाच्या महामारीमध्ये कुठं होते भाजपचे खासदार आले का आपल्या गावाकडे? कर्फ्यू होता, बाहेर पडता येत नव्हतं. महाराष्ट्रामध्ये मी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना निलंग्याला आलो, शिरूरला आलो, देवणीला आलो, तिथल्या आरोग्य आणि वैद्यकीय व्यवस्थाची पाहणी केली आणि आपल्याला जिथं औषध उपचार लागतील ते औषध उपचार उपलब्ध करून दिले, ऑक्सिजन उपलब्ध करून दिलं, इंजेक्शन उपलब्ध करून दिलं. या सगळ्या व्यवस्था आपल्या काळामध्ये महाविकास आघाडीला उपलब्ध करून दिल्या, काँग्रेसला उपलब्ध करून दिल्या. हे अजूनही आपण विसरलेले नाही. आले होते का भाजपचे खासदार त्यावेळेला? घरात बंद करून घेतलं होतं स्वतःला. बाहेर आले नाही. याचाही विचार आपण केला पाहिजे. देशाची निवडणूक आहे, देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे, ही आपल्यापैकी प्रत्येकाची निवडणूक आहे. आणि निलंग्याला खासदार आता या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. या संधीला लढवू नका, या संधीचं पूर्ण करा, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी निलंगा विधानसभेमध्ये अतिशय उत्कृष्ट असा पहिला मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे, हे आपण समजून घेतलं. परंपरा आहे त्या लातूर जिल्ह्यात. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी, आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या परंपरेला जपण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आज आपण आलात, या सभेमध्ये सहभागी झाला, भाषणं ऐकली आणि तुम्ही निघून जाणार, एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्यासाठी केंद्र सरकारची, महाराष्ट्र सरकारची जी योजना असेल ती तुमच्या दारापर्यंत खेचून आणण्याचा शब्द मी आज आपल्याला या निमित्तानं हे नातं आपण अधिक सक्षम केलं पाहिजे, अधिक बलशाली केलं पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. राजकारण होत असतं, लोक येतात, भाषण करतात, निघून जातात, पण आम्ही तसं करणाऱ्यापैकी नाही आहोत. लातूर जिल्ह्याला आपल्याला विकासाच्या महामार्गावर घेऊन जायचं. त्या आता येणाऱ्या काळामध्ये निलंग्याचा सिंहाचा वाटा असेल. एक चांगला माणूस, प्रामाणिक माणूस, उच्च विद्या विभूषित माणूस, सुसंस्कृत माणूस, दृष्टीदाता, डॉक्टर असे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आपले आशीर्वाद उभे करा. मी आपल्याला त्यांच्या वतीने शब्द देऊ इच्छितो. डॉक्टर शिवाजी काळगे आपल्याला 24 तास 365 दिवस 5 वर्ष उपलब्ध राहतील, आपल्या सेवेसाठी तत्पर राहतील. आणि महिन्याला एकदा निलंगा विधानसभेमध्ये जनता दरबार ते घेतील हा शब्द या निमित्ताने देऊ इच्छितो. यापेक्षा अधिक भाषण करता आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जात पर न पात पर, जात पर न पात पर, सोनिया गांधी की बात पर, बटन दबाना हाथ पर. धन्यवाद. जय हिंद.